नमस्कार. मी प्राध्यापक खानापुरे. आज आपण या स्टेज हिप्नोटिझम कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी मी तुमचं स्वागत करतोय. याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की हिप्नोटिझम म्हणजे काय, हिप्नोटिझमचे वेगवेगळे उपयोग कोणते आहेत, आणि त्याच्यानंतर आपण कालच्या व्याख्यानामध्ये आपलं त्राटक म्हणजे काय, त्राटकाचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या त्राटकाने काय फायदे होणार आहेत याविषयी आपण समजून घेतलेलं आहे. तर आज आपण वक्तृत्व कला या विषयावरती बोलणार आहोत. लक्षात घ्या की स्टेज हिप्नोटिझम कार्यक्रम करणं खूप सोपं आहे. तुम्ही अगदी 40-50 लोकांना स्टेजवरती इझिली हिप्नोटाइज करू शकता आणि इझिली त्यांच्याकडनं तुम्ही कार्यक्रम करून घेऊ शकता. खूप लोकांना मी शिकवलेलं आहे, फार इझी पद्धतीने मी शिकवलेलं आहे आणि कोणीही ते करू शकतं. आता काल मी एक व्हिडिओ टाकलो होतो, एकदम म्हणजे कधीही त्यांनी स्टेजवरती बोललं नाही, त्याला बोलता येत नाही, तरी सुद्धा त्यांनी कार्यक्रम केलेला. अगदी मागच्याच बॅच मधला तो विद्यार्थी होता. त्यामुळं कुणालाही करता येतं, परंतु त्याच्यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे, तर एक कला असायला पाहिजे आणि त्याचं नाव आहे वक्तृत्व कला. तुमच्याकडं जर इफेक्टिव्हली भाषण करण्याची क्षमता असेल, तुम्ही व्यवस्थितपणे तुमचे मुद्दे लोकांच्या पर्यंत पोहोचू शकत असाल, तर मात्र काय होऊ शकतं बघा, तर तुम्ही कोणत्याही स्टेजवरती सहजपणे कार्यक्रम करू शकता. या स्टेज हिप्नोटिझम मध्ये तुम्ही व्यवस्थितपणे यशस्वी होऊ शकता. म्हणून मुळात तुमच्याकडं स्टेज वक्तृत्व कला आहे, स्टेज डेअरिंग आहे, हे जरी असलं तरी की आपण काय करू, की थोडक्यात आपण समजून घेऊ की बाबा ही स्टेज भीती म्हणजे काय, स्टेज भीती घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर एक चांगलं वक्ता होण्यासाठी आपण आपल्यामध्ये कोणती क्षमता विकसित केला पाहिजे याविषयी आज आणि उद्या असे एक 2 दिवस आपण सगळं समजून घेऊ. तर मित्रांनो, वक्तृत्व कला म्हणजे नेमकं काय, तर वक्तृत्व कला म्हणजे असं की एकाच वेळी एकाने अनेकांच्या पर्यंत पोहोचवलेलं विचार किंवा विचार पोहोचवणे. एक माणूस ऍट ए टाइम की अनेक लोकांच्या पर्यंत जर ते विचार पोहोचवत असतील, तर त्याला आपण म्हणतो वक्तृत्व. बरोबर. आणि तो किती इफेक्टिव्हली पोहोचवतो, हा, आणि किती त्याला बोलता येतं किंवा किती मांडणी छानपैकी तो करू शकतो, प्रेझेंटेशन स्किल किती उत्कृष्ट आहे, त्याच्यावरती मग पुढं तो सगळं सक्सेस किंवा तो सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. म्हणून इथं असं म्हणलेलं आहे, वक्तृत्व बद्दल एक वाक्य फार छान आहे. तर आपल्या पूर्वजांनी असं सांगितलेलं आहे, ह्याच्या पूर्वीच्या वक्त्यांनी असं सांगितलेलं आहे की वक्ता दश सहस्त्रेषु. वक्ता दश सहस्त्रेषु म्हणजे काय, की तुम्हाला आजूबाजू तुमच्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतील. तुम्ही जरा जरी हाक मारला तर तुमच्या जवळ अनेक डॉक्टर्स येत आहेत, अनेक प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत, कलेक्टर सुद्धा तुम्हाला भेटतील, ऑफिसर्स भेटतील किंवा मोठमोठे ऍक्टर्स भेटतील, लेखक आहेत, खेळाडू आहेत, असे भरपूर आहेत ह्या समाजामध्ये. लक्षात घ्या. परंतु एक चांगला वक्ता जो असतो ना, तर तो फार दुर्मिळ असतो, फार दुर्मिळ असतो. म्हणजे तर तो इतकं दुर्मिळ असतो की असं म्हणलेलं आहे की वक्ता दश सहस्त्रेषु. वक्ता दश सहस्त्रेषु म्हणजे
जेव्हा 10,000 माणसांना तुम्ही एकत्र आणता, तर 10,000 पैकी अनेक प्राध्यापक भेटतील, अनेक शिक्षक, अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, पण त्याच्यामध्ये एक चांगला वक्ता म्हणून फक्त एकच माणूस असू शकतो. तुम्ही बघा, तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा की एक चांगले वक्ता म्हणून ना अगदी बोटावर मोजणी इतकीच तुम्ही नाव सांगू शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगले वक्ते म्हटल्यानंतर आपण बोटावर मोजणी इतकीच आपण नाव सांगू शकतो. देशामध्ये सुद्धा बोटावर मोजणी इतकी लोक आहेत. चांगले वक्ते जे असतात ना फार कमी असतात, ते दुर्मिळ असतात. पण इथं असं म्हणलेलं की वक्ता दशसहस्रेषु, म्हणजे 10,000तून एक वक्ता निर्माण होत असतो. बरोबर. म्हणून फार दुर्मिळ घटना आहे एक चांगलं वक्ता होण्याचं. आणि तुम्ही जर एक चांगला वक्ता झाला तर मात्र तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला कोणीच रोखणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर इथं आपण बरेच वेळा बघतो खूप लोकांच्याकडं खूप नॉलेज आहे. तुम्ही जर त्यांना 1 to 1 जर त्यांच्याशी बोलला, गप्पा मारला, तर ती लोक वेगवेगळ्या विषयावरती इतकी नॉलेज तुम्हाला देऊ शकतात आणि तुम्ही म्हणाल अरे काय हुशार माणूस आहे, सगळं नॉलेज आहे ह्या माणसाकडं. पण त्याच वेळी जर त्याला तुम्ही सांगितला एक 15-20 माणसं आम्ही जमतो आणि तुम्ही स्टेजवर उभारून आम्हाला हे शिकवा, तर मात्र तो माणूस नाही म्हणून सांग. मला स्टेजवर बोलता येत नाही. तुम्ही फार तर किती वेळा तुम्ही मला गप्पा मारा, किती प्रश्न विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. पण स्टेजवरती मी तुम्हाला बोलू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. कारण का? तर प्रेझेंटेशन स्किल नाही. म्हणून लक्षात घ्या, आमच्याकडं आम्हाला शिकवणारे काही प्राध्यापक होते युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे, आता मी नाव घेत नाही, पण एक तरी सर इतकं हुशार होते ना, फार हुशार होते. कारण काय पण विचार तुम्ही केमिस्ट्री मधलं ते सांगणार म्हणजे सांगणार. फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, अनालिटिकल, काय पण विचारा तुम्ही. पण ते जेव्हा आम्हाला शिकवायला येत होते लेक्चरला, तर त्यांचं लेक्चर आज अखेर कुणालाही समजलेलं नाही. ते नेमकं काय शिकवतात, म्हणजे सगळी खिचडी, आणि एक्सप्लेन करता येत नाही. काय ते आठवतं ते सांगत असतात. असं लिंक नाही, प्रेझेंटेशन नाही, कशाच काही नाही. काय जसं जे आठवेल ना ते ते बडबडत असतात. त्यामुळे आज अखेर त्यांचं लेक्चरच कुणाला समजलं नाही आणि ते रिटायर पण होऊन गेले. पण पर्सनली जेव्हा तुम्ही बसता, नॉलेज भयानक नॉलेज. तर अशी खूप लोक असतात. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला किती नॉलेज आहे त्यापेक्षा तुम्ही ते किती उत्कृष्टपणे मांडणी करू शकता, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता, किती व्यवस्थितपणे तुम्ही लोकांच्या पर्यंत संदेश पाठवू शकता, त्याच्यावरती तुमचं यश अपयश डिपेंड आहे. बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो की बरेच वेळा असं होतंय की बाबा, ज्याच्याकडे असं म्हटलं जातं की बाबा सायंटिस्ट पैकी, बरं का, सायंटिस्ट लोक जेव्हा संशोधन करतात तर त्यावेळी फक्त 1-2 माणसं ते करत नसतात. आपण म्हणतो आइन्स्टाईन्स थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, E = mc² वगैरे वगैरे. न्यूटनने हे केलं, एडिसनने हे केलं, ते केलं. पण लक्षात घ्या, ही लोक एकटे नसतात, त्यांच्या मागे टीम असतो. 10-15 लोकांचा टीम असतो आणि ते लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. मग हे आइन्स्टाईनचे नावे कसं काय छापलं गेलं ते? तर त्याचं एकच कारण आहे. तर त्याला असं म्हटलं जातं की बाबा, दोज हू प्रेझेंट गेट अवॉर्ड्स. ज्याला बोलता येतं त्याला सन्मान मिळतो, त्याला सगळे कौतुक करतात. तसं हे सायंटिस्ट लोकांच्या बाबतीत काय झालेलं आहे, ऍक्च्युअली त्यांनी ते संशोधन केलेलं नाही, त्यांच्या ग्रुपमधले कुणीतरी संशोधन केलेलं आहे.
त्याने ते सगळे प्रॅक्टिकल केलेलं आहे. मग ह्यांच्या नावे ते छापलं गेलेलं आहे. त्याचं कारण असं की ज्यांनी प्रॅक्टिकल केलं, ज्यांनी संशोधन केलेलं आहे, त्यांना लोकांच्या समोर बोलता आलं नाही. मी नेमकं काय संशोधन केलं, मांडता आलं नाही. आणि त्या ग्रुपमध्ये असे काही लोक होते, त्यांनी प्रॅक्टिकलच केलं नाही, संशोधन केलंच नाही, फक्त त्या ग्रुपमध्ये नाव होतं त्यांचं. पण ते चांगल्या पद्धतीने बोलत होते, त्यांच्याकडे नेतृत्व गुण होता. आणि म्हणून काय झालं की इथं लोकांनी सांगितलं त्या ग्रुपनी की बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलता आणि तुम्ही असे असे हे आम्ही शोधून काढलेले आहे, मग तुम्ही प्रेझेंट करा. मग ती माणसं येऊन काय केले, तर ती लोक येऊन ते मीडियाच्या समोर प्रेझेंट केले. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की ती जी काय सिद्धांत आहे, ती जी काय थेअरी आहे, ती जी काय संशोधन आहे, तर ते त्यांच्या नावावरती प्रकाशित झालेलं आहे. म्हणून इथं एक वाक्यच आहे की दोज हू प्रेझेंट गेट अवॉर्ड्स. त्यांनाच बक्षीस मिळणार, त्यांनाच अवॉर्ड मिळणार, त्यांचंच कौतुक होणार, त्यांचंच नाव होणार. तर जी लोक की प्रेझेंट करतात, लोकांच्या समोर ते मांडतात. म्हणून लक्षात घ्या की मांडणी आपल्याला करता आला पाहिजे, आपल्याला बोलता आला पाहिजे. नॉलेज भरपूर आहे पण मांडता येत नाही. नॉलेज प्रचंड आहे पण लोकांच्या समोर स्टेजवर उभा राहून आपल्याला ती एक्सप्लेन करता येत नाही. मग अशा वेळी आपण काय करतो, मागे पडतो. म्हणून कित्येक लोक असे आहेत ना की ते प्रमोशन डावलतात की बाबा शिक्षकापासून मुख्याध्यापक व्हायचं आहे, तर ती म्हणतात आम्हाला मुख्याध्यापक नको. क्लार्क पासून त्यांना बाबा तहसीलदार बनायचं आहे, पण ते म्हणतात तहसीलदार नको. काल परवाचीच घटना बघा, माझ्याकडे एका इथलंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका तहसीलदारचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की बाबा सर मला तहसीलदारचं प्रमोशन मिळालंय पण मला ते नको आहे. मी म्हटलं का, का नको आहे? तर म्हणले सर ते स्टेजवरती जाऊन बोलावं लागतंय सारखं, त्या मंत्र्यांच्या समोर, त्या आमदारांच्या समोर, त्या वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या समोर सगळं प्रेझेंटेशन करावं लागतंय, सगळं मांडणी करावं लागतंय कलेक्टर समोर. तर ती मला मांडणी करता येत नाही, म्हणून मी काय करतो, म्हणून मी घेत नाही. मी त्याला सांगितलं अरे बाबा, म्हटलं ती सिंपल प्रोसिजर आहे, म्हटलं थोडंच तू समजून घे, थोडं प्रॅक्टिकल कर, मग तू इझिली ते मांडू शकतोस. म्हटलं एवढे मोठे पद तुला मिळालेले आहे आणि तू कसं काय प्रमोशन डावलतोस? नाही म्हणलं की मला मांडणी करता येत नाही, मला बोलताच येत नाही, मी कधी बोललोच नाही स्टेजवर आयुष्यामध्ये, म्हणून मी घेत नाही. बघा त्या माणसाला प्रमोशन मिळालं होतं, त्याने ते घेतलेले नाही. म्हणून कितीतरी लोक पाठीमागे राहिलेले आहेत. त्याचं कारणच असं की त्यांना बोलता येत नाही. खूप काही लोक आहेत, पैसा आहे त्यांच्याकडं, नेतृत्व गुण पण आहे, सगळं काय आहे, पण स्टेजवर बोलता येत नसल्यामुळं ना मग ते आमदारकी खासदारकी अशा गोष्टी सुद्धा ते नाकारत असतात. खूप केसेस आमच्याकडे येत असतात ते. म्हणून प्रेझेंटेशन स्किल जर तुमच्याकडे जर नसेल तर तुमचा आयुष्यामध्ये लॉस हे होणार, 100% का होणार, लॉस होणार, हे निश्चित आहे. म्हणून आपल्याकडं बरेचसे स्किल असतात, त्याच्यातलं प्रेझेंटेशन स्किल आपल्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. स्टेजवर आपल्याला बोलता यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे. आता आपण बघितलं की असं एक म्हण पण आहे, काय की ज्याला बोलता येतं तो मातीला सुद्धा सोन्याचा भावाने विकतो. अगदी माती जरी असलं तरी तो तो बोलून 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 त्याला माल मसाला लावून एक्सप्लेन करून ते समोरच्याला तो मोठ्या भावाने तो विकतो. पण ज्याला बोलता येत नाही, जो मुका असतो, त्याला काही सांगता येत नाही, तर तो माणूस काय करतो बघा, त्याच्याकडे किती चांगला माल असू दे, किती ओरिजिनल माल असू दे, पण त्याला मार्केटमध्ये विकता येत नाही. मग तो पुन्हा संध्याकाळी घरी घेऊन येतो. कारण का, तर त्याला ते बोलताच आला नाही. म्हणून सगळीकडे वक्तृत्व कला, बोलण्याची शैली हे प्रत्येकाला लागणारच आहे. आणि जो बोलतो तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो. जो बोलतो तो समाजाचं नेतृत्व करतो. ज्याच्याकडं ही कला आहे,
तो नेता होतोच होतो. आणि आज तुम्ही जर बघितलं, जेवढे काही तुम्हाला नेते दिसतात, म्हणजे आमदार असेल, खासदार असेल, आणखीन कुणी असतील, तर हे जवळपास म्हणजे त्यांना चांगलं वक्तृत्व कला जमतोय. ते चांगल्या पद्धतीने भाषण करू शकतात, बोलू शकतात, आणि म्हणून आज ते नेते आहेत. किती तर लोक असे आहेत की ते गरीब परिस्थितीतले लोक आहेत, पण फक्त बोलता येतं म्हणून ते नेते आहेत. आज आपण जर बघितलं, आपले नरेंद्र मोदी, आपले प्राईम मिनिस्टर, हे जर आपण बघितलं तर काय सांगा ना, त्यांची परिस्थिती जर बघितलं तर अजिबात परिस्थिती नाही त्यांच्याकडे. एक चहा विकणारा माणूस म्हणा, किंवा त्यांचे मातोश्री दुसऱ्यांच्या घरी भांडी घासत होते, तर एवढी गरीब परिस्थितीतले लोक हे, पण आज ते पंतप्रधान झाले. आज ते जगाचं नेतृत्व करतायत. तर त्याचं एकच कारण काय? तर वक्तृत्व कला, प्रेझेंटेशन स्किल जबरदस्त आहे. खूप छान मांडणी ते करतात, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्टेजवरती, कोणत्याही प्रेक्षकांच्या समोर जरा सुद्धा दबाव न घेता, जरा सुद्धा कागद न घेता, तर ते खूप छानपैकी ते मांडणी करतात. आणि म्हणून लक्षात घ्या, आज ते नेते आहेत. होय बाबा, त्यांच्याकडे फार मोठं पैसा आहे, किंवा त्यांच्या पाठीमागे राजकीय बळ आहे, त्यांच्या घरातले सगळे राजकारणामध्ये आहे, आणि म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, असं काहीच नाही. कशाचं काही नसताना त्याने ती पद हासिल केलेलं आहे. तर फक्त एकच कारण, ते म्हणजे प्रेझेंटेशन स्किल, उत्कृष्ट भाषण करणे, एवढ्यात ना ते गेलेलं. त्याच्यानंतर आपण बघतो, माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याकडे सुद्धा काहीच नव्हते. ते एक साधं व्यक्तिमत्व, साधं घरामध्ये राहणारे, साध्या कुटुंबामध्ये राहणारे लोक, त्यांचे बरेचसे युट्यूबवरती व्हिडिओ बघा, तर त्या लोकांना जेवायला मिळत नव्हतं. कितीतरी दिवस ते उपाशी राहत होते. ते लहान असताना कितीतरी दिवस ते उपाशी राहायचे. एवढं वाईट परिस्थिती त्यांच्यावर होती. पण फक्त वक्तृत्व कला, फक्त चांगलं एक प्रभावी वक्तृत्व कला, याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र जिंकलं. आणि ते जाऊन अनेक वर्ष झाले, तरी सुद्धा त्यांचे नावे आज जयघोष चालू आहे. आज त्यांचे नावे आमदार खासदार निवडून येतात. कारण का? तर त्यांच्याकडे वक्तृत्व कला असल्यामुळं, आणि त्यांनी जे करून ठेवलं त्याचा इफेक्ट अजून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे वक्तृत्व कला जर असेल, तर तुम्ही गरीब असा, किंवा तुम्ही कुठल्याही जातीचा असा, तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, तुम्ही 100% सक्सेस होता. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा चांगले वक्ते होते, भारताचे पंतप्रधान होऊन गेले, बरोबर. प्रमोद महाजन, आपले महाराष्ट्राचे, छान वक्तृत्व, अतिशय चांगले, ते दर्जेदार बोलायचे, चांगल्या पदावरती गेले. दुर्दैवाने जर आज ते जिवंत असते, तर पंतप्रधानचे दावेदार असते. एवढं चांगलं वक्तृत्व आणि लिडरशिप क्वालिटी होते. परंतु लक्षात घ्या, की अनेक लोक फार श्रेष्ठ असतात, त्यांच्याकडे सगळं काही तयार आहे, फक्त वक्तृत्व कला नसल्यामुळं तर ती लोक काय होत नाही, तर ते आयुष्यामध्ये पुढे जात नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून काही करून आपल्यामध्ये वक्तृत्व कला आपण विकसित हे केलंच पाहिजे. जर आपण वक्तृत्व कला विकसित नाही केलो, तर समाजातलं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळवता येत नाही. आपण एक चांगला नेता होऊ शकत नाही, आपण एक चांगल्या प्रमोशन घेऊ शकत नाही, आपण प्रसिद्धीला येऊ शकत नाही, आपण काही करू शकत नाही. म्हणून हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर वक्तृत्व कला, किंवा लोक स्टेजवरती का जात नाही, कशासाठी ते बोलत नाहीत, त्याचे अनेक कारण आहेत. तर त्याच्यातलं एक मुख्य कारण असं, की स्टेज बद्दलची मनामध्ये असणारी भीती. लोकांच्या मनामध्ये स्टेज बद्दल प्रचंड भीती आहे, की स्टेजवर गेल्यानंतर असं होईल, तसं होईल, मला बोलता येणार नाही, मला चक्कर येईल, माझी मेमरी ब्लँक होईल, असे अनेक प्रकार असतात. आणि त्याचा विचार करून ती लोक काय करत नाही, स्टेजवरच जात नाही, स्टेजवर जाण्याचं धाडसच करत नाही. आणि
जर समजा आपण स्टेजवर गेलो तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येकाला हे अनुभव येत असतात. काय अनुभव येत असतात? की एकदम असं घबराट होणे, नकारात्मक विचार येणे. त्या स्टेजवरती गेल्यानंतर खूप वेळा इतक्या नकारात्मक विचार येतात, म्हणजे कशासाठी तर मी इथं स्टेजवरती आलो, मी गप्प आपल्या घरी बसलो असतो तर चालला असता, हा, अमुक झालं तमुक झालं. तर हे असं आपण खूप नेगेटिव्ह विचार करतो, कारण का एवढं घाबरून जातो ना आपण, प्रचंड घाबरून जातो. त्याच्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मेमरी पूर्णपणे ब्लँक होऊन जाते. तिथं बरेच वेळा आपल्याला काहीच आठवत नाही, आपलं स्वतःचं नाव सुद्धा आठवत नाही बऱ्याचशा लोकांना. इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होऊन जाते. त्याच्यानंतर आपले हातपाय थरथर कापत असतात, घाम सुटणे, छाती धडधडणे, घसा खुंटणे, हा, बऱ्याच वेळा थुक्की गुळणे, खाकरणे, सारखे आपण खाकरत असतो, किंवा आवाज आपला दाबला जातो, आवाज निघतच नाही बाहेरून, बरोबर. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणे, डोळे लाल होणे, हा, पूर्णपणे ते स्टेजवरती बिघडून जातात. म्हणजे त्यांचं बॉडी लँग्वेज बिघडून जातं, ते काय करतात त्याचं भानच त्यांना राहत नाही. तर अशा पद्धतीचे विचित्र प्रकार ज्यावेळी माणूस सुरुवातीच्या काळामध्ये स्टेज वरती जातो, त्यावेळी 100% ह्या प्रकार घडतात म्हणजे घडतात. हे ऑप्शनल नाहीच आहे, हे कंपल्सरी आहे. कोणीही माणूस असू दे, कितीही मोठा माणूस असू दे, सुरुवातीला ज्या ज्या वेळी त्यांनी स्टेजवरती गेलेलं आहे, तर त्या त्यावेळी ह्या सगळ्या प्रकार त्यांच्या बाबतीत घडलेलेच आहेत आणि ते घडणारच. मग स्टेज भीती का वाटते? त्याच्या मागचे काही कारण आहेत, काही सिद्धांत आहेत. ही जर आपण समजून घेतलो तर स्टेज भीतीवरती मात करायला सोपं जाते. का भीती वाटतं? तर एक असं की विषयाची अपूर्ण तयारी. तुम्ही लक्षात घ्या, किती हुशार असा, किती मोठे वक्ते पण असा, पण तुम्ही ज्या विषयावरती बोलणार आहे त्या विषयाची जर तयारी तुमची अपूर्ण असेल, तुम्ही परफेक्ट तयारी केलं नसेल, नेमकं काय बोलायचंय, कशावर बोलायचंय, कोणत्या मुद्द्यांच्यावरती बोलायचंय, ह्याचं जर तुम्हाला नॉलेज नसेल, तुम्ही तयारी केलं नसेल, तर मात्र तुम्ही किती मोठा माणूस असा, तर भीती वाटणार म्हणजे वाटणार. आता आपले पंतप्रधान फार मोठे वक्ते आहेत, जगभर ते भाषण करत फिरतात, पण तुम्ही जर त्यांना एका स्टेजवरती बोलवून, अगदी 10च लोकांच्या समोर जर बोलवून तुम्ही जर त्यांना म्हटला की E=mc² वरती बोला, तर ते बोलू शकत नाही. ते सुद्धा घाबरणार, त्यांचे हातपाय सुद्धा थरथर कापणार, त्यांच्या तोंडातनं सुद्धा काय वाक्य फुटणारच नाही. इकडं तिकडं काय तर थातूर मातूर ते बोलल्यासारखं करतील, पण जास्त वेळ ते बोलू शकणार नाही. कारण ही E=mc² हा काय प्रकार आहे त्यांना काहीच माहित नाही. त्यांना काहीच माहित नाही, आणि जो विषय माहित नाही त्या विषयावरती काय बोलणार. म्हणून लक्षात घ्या की पहिलं भीती वाटण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण काय, तर विषयाचे अपूर्ण माहिती, अर्धवट नॉलेज किंवा काहीच नॉलेज नसणे, आणि त्या विषयाची परिपूर्ण तयारी न करणे. त्यामुळं वक्ता किती मोठा असू दे, आता तुम्ही जर समजा मला जर हिप्नोटिझम वरती बोला म्हणला, तर हजारो लाखो लोक जरी असलं तरी मी हिप्नोटिझम वरती फार आरामशीर बोलतो, मला कशाची काही भीती वाटणार नाही. आणि तेच जर समजा तुम्ही कुठला तरी एखाद्या इतर विषयावरती बोलायला लागला, आंतरराष्ट्रीय संबंध, ह्याच्यावरती जर तुम्ही बोला म्हणला, तर मला काहीच बोलता येणार नाही त्याच्याबद्दल, कारण का माझा आणि त्या विषयाचा काही संबंधच नाही. म्हणून पहिलं सगळ्यात म्हणजे एकदम आपण म्हणू की 80% भीती आपण म्हणू.
80% भीती का वाटते? तर स्टेज वरती गेल्यानंतर 80% भीती हे फक्त एवढ्यासाठी वाटतं की तो विषय आपल्याला अननोन आहे किंवा त्या विषयाची आपण परिपूर्ण तयारी केलेली नाही. आपल्याला माहीतच नाही तो विषय काय आहे. असं जर झालं तर भीती हे वाटणारच. त्याच्यानंतर भीती वाटण्याचे आणखीन एक कारण काय? नकारात्मक विचार. आपण सारखं स्टेजवर जाण्यापूर्वी जे विचार करतो, बाबा मला स्टेजवरती बोलताच येणार नाही, मला आठवणारच नाही, लोक माझ्याकडे बघून हसणार, माझे हात थरथर कापणार, हा, असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह विचार करतो स्टेजवर जाण्यापूर्वी. आणि जसं विचार करतो त्याच पद्धतीने आपलं शरीर आणि मन कृती करत असते. म्हणून तुम्ही जर म्हटलं की मला बोलता येणार नाही, माझे हातपाय थरथर कापणार, हा, माझा घसा खुटणार वगैरे वगैरे, तर त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाता त्याच पद्धतीने तुम्हाला अनुभव येतात. म्हणून नकारात्मक विचार हे स्टेजवर जाण्यापूर्वी कधी करायचं नाही. त्याच्यानंतर आणखीन एक काय प्रकार असते बघा, की आपल्याला बरेच लोकांना वाटतं की प्रेक्षकामध्ये तज्ञ लोक बसलेले आहेत, हुशार लोक बसलेले आहेत, माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोक आहेत तिथं, आणि मी बोलताना काय चुकीचं झालं तर ती लोक हसतील, ते लोक प्रश्न विचारतील. असं एक म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं त्या स्टेजमध्ये आहे, आपल्यापेक्षा हुशार तज्ञ माणसं त्या प्रेक्षकामध्ये आहेत, असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सुद्धा काय होतं की आपल्या मनावरती दडपण येतं. आपल्याकडं एक सर होते, म्हणजे मी नाव घेत नाही, तर ते छानपैकी तबला वाजवायचे. ते जेव्हा एकटे असायचे ना, मस्त तबला वाजवायचे. आणि जेव्हा स्टेजवरती परफॉर्मन्स करत होते आणि त्यांचे गुरु वगैरे असायचे, त्यांच्यापेक्षा सिनियर माणसं जेव्हा स्टेजवर बसलेले असायचे, तर तेव्हा मात्र त्यांना काय सुचायचं नाही, त्यांचा हातच चालायचा नाही, तबलाच चालायचं नाही. नंतर मी त्यांना हिप्नोटिझम करून वगैरे ते सगळं घालवलं, पण एकटे असताना ते फार छान वाजवायचे. आणि पब्लिक मध्ये त्यांच्यापेक्षा कोणतरी मोठे जर आजूबाजू बसले असतील किंवा प्रेक्षक मध्ये कोणतरी तज्ञ माणसं बसले असतील तर मात्र त्यांचा हात चालायचा नाही. तर एक प्रकारचा दबाव असतो. म्हणून लक्षात घ्या की आपणच सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे हे समजणंच महत्वाचं आहे. तिथं तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, आणि म्हणून तरी तुमचं ऐकण्यासाठी ते लोक आलेले आहेत, असं जर तुम्ही समजलं तरच तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, नाहीतर आपला कॉन्फिडन्स कमी होतो. त्याच्यानंतर इथं आणखीन एक असं आहे की मी जेव्हा स्टेजवरती बोलतो तेव्हा सगळ्यांचे लक्ष माझ्याकडं असणार आहे, सगळे माझ्याकडे बघतात, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे, सगळे माझ्याकडे बघतात. हा, आणि मी जर चुकलो तर ही लोक हसणार, नंतर टिंगल करणार, आपापसामध्ये बोलणार, इन्सल्ट करणार माझा, असं आपल्याला ते वाटत असत. एक लक्षात घ्या की तुम्ही स्टेजवरती घाबरले आहे का कॉन्फिडंट आहे ह्याचं पब्लिकला काही देणं घेणं नसतं, कोणीच त्याच्याबद्दल विचारच करत नाही. ते एकच विचार करतात की हा माणूस आलेला आहे आणि हा भाषण करणार आणि जाणार, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. की बाबा हा माणूस नवीन आहे, ह्या माणसाला नॉलेज कमी आहे, किंवा हा माणूस घाबरलेला आहे, बर का, असलं काहीही त्यांना वाटत नाही किंवा ते विचार पण करत नाही. ते फक्त भाषण ऐकायला आलेले असतात, ते ऐकणार आणि जाणार. त्यामुळे प्रेक्षक जरी तुमच्याकडे बघत असले तरी ते तुमच्याबद्दल काही निगेटिव्ह विचार करत नसतात, ते पॉझिटिव्हच एक्सपेक्ट करत असतात. हा माणूस आलेला आहे, तो आता 2-3 तास तो बोलणार, आपल्याला नॉलेज देणार, आपला करमूड करणार, आणि
आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवणार, हेच त्यांच्या डोक्यामध्ये असते. फक्त आपण घाबरलेलं आहे हे फक्त आपल्यालाच माहित असतं, बाकी कुणालाही माहित नसतं. त्या स्टेजवरच्या लोकांना माहित नसतं आणि प्रेक्षक मधल्या लोकांना माहित नसतं. म्हणून लक्षात घ्या की फक्त त्या स्टेजवरती स्वतःला आपण जर कंट्रोल केलो त्या 2-4 मिनिटं, तर पुढं काही होत नाही. आणि कोणीही तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत नसतात, कोणीही तुमच्याकडे असं बघत नसतात, संशयाने बघत नसतात. फक्त सगळ्या तुमच्याकडे पॉझिटिव्ह अँगलने बघत असतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं प्रेक्षकांचं काही काळजी करायची गरज नाही, ते आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले असतात. त्याच्यानंतर ह्या भीतीचे काही प्रिन्सिपल्स आहेत, काही सिद्धांत आहेत. ही भीती केव्हा केव्हा वाढतं, तर लक्षात घ्या, जर म्हणजे हे सिद्धांत, हे प्रिन्सिपल आपण जर समजून घेतलो, तर त्या भीतीवरती मात करायला आपल्याला सोपं जातंय. पहिलं असं आहे बघा, स्टेज भीती ही युनिव्हर्सल आहे आणि नैसर्गिक आहे, आणि हे कोणालाही सोडलेलं नाही. जो जो माणूस स्टेजवरती जातो, त्या प्रत्येक माणसाला स्टेजवरती भीती ही वाटणारच आहे. हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे कसं, जो 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 माणूस आकाशकडे दगड मारतो, तर त्याचा दगड हे खाली येणारच आहे. हे नैसर्गिक आहे. कोणी पण मारू दे, साधा एक मुलगा मारू दे, एक डॉक्टर मारू दे, एक इंजिनियर मारू दे, एक कलेक्टर मारू दे, किंवा एखादा पंतप्रधान मारू दे, दगड मारलं की ते खाली येणार. जसं हे नैसर्गिकच आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही, तसं स्टेज भीती पण एक नैसर्गिकच घटना आहे. जो जो माणूस स्टेजवरती जातो, तर त्या माणसाला स्टेज भीती हे वाटणार म्हणजे वाटणार. आणि ही स्टेज भीती ही युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल याचा अर्थ असा की तो माणूस, भाषण करणारा माणूस, तो कुठलाही असू दे, तर तो अमेरिकातला असू दे, इंग्लंड मधला असू दे, भारतातला असू दे, किंवा आपल्या कॉलनीतला असू दे, कोणीही माणूस असू दे, तर त्याला भीती वाटणार म्हणजे वाटणार. युनिव्हर्सल आहे, युनिव्हर्सल ट्रुथ आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा ज्या माणसाने स्टेजवरती भाषण करायचा प्रयत्न केला सुरुवातीला, त्याही माणसाला भीती वाटलेला आहे. तोही माणूस घाबरला होता. होय बाबा, मी अमेरिकेत आहे आणि मला काय भीती वाटणार नाही, असा काय प्रकारच नाही. तू स्टेजवर गेला, हे नैसर्गिक आहे, भीती वाटणारच. त्यामुळं त्याही माणसाला वाटलं होतं. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा किंवा कुठेही तुम्ही गेला, तर त्या ठिकाणी ती वाटणार म्हणजे वाटणार. म्हणजे ती युनिव्हर्सल आहे. कोणाच्याही म्हणजे कोणालाही चुकलेलं नाही की कोणीही माणूस त्याच्यातनं सुटलेला नाही. सगळ्यांच्यासाठी ती कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाही. असं कधी झालेलं नाही बाबा माणूस सुरुवातीला स्टेजवर गेला आणि कधीच तो घाबरला नाही, तो बिनधास्त बोलायला लागला, असं कधीच होत नाही. तो 100% घाबरणार. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, शिवाजीराव भोसले हे फार मोठे वक्ते होते. आपल्या एक 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं ना, तर हे फार मोठे वक्ते होते. आणि त्यांचे पुस्तक तुम्ही वाचा, तर त्यांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की आम्ही जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये स्टेजवरती जात होतो, तर प्रचंड घामाने भिजून जात होतो, घाबरत होतो. हा, आम्ही कशाला आलो इथं असं वाटत होतं, डोळ्याला अंधार येत होते, काही बोलावं सुचत नव्हतं, कितीतरी वेळा आम्ही चक्कर येऊन पडलेले आहे, मेमरी ब्लँक झाले होते, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मी स्वतः शिवाजीराव भोसले, प्राध्यापक, नंतर ते प्राचार्य झाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या घरी मी गेलो होतो. त्यांच्या कॉलेजवरती मी एक्झामिनर म्हणून गेलो होतो. आणि एक्झामिनर म्हणून गेलो होतो, आणि त्यांचे ते रिटायर झाले होते ऍक्च्युअली. आणि त्यांचे जे काही कन्या होते,
तर त्या कॉलेजमध्ये इंग्लिश टीचर होते, ते इंग्लिशचे प्रोफेसर. मी 7-8 दिवस त्या कॉलेजमध्ये एक्झामिनर म्हणून होतो. मी त्या मॅडमने एकदा सांगितलं, मॅडम म्हटलं मला की सरांना भेटायचं आहे. मग ते म्हणले ठीक आहे, म्हटले या. मग मी गेलो आणि त्यांच्याबरोबर जवळपास 1 ते सव्वा तास मी गप्पा मारत बसलो संध्याकाळी. मी त्यांना विचारलो, सर म्हटलं तुम्ही हजारो व्याख्यान दिलेले म्हटलं, तर मला खरं सांगा म्हटलं की स्टेज भीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्टेज भीतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतंय तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, सर मी तुम्हाला खरं सांगतो म्हणले, मी एवढ्या हजारो मी व्याख्यान दिलेले म्हणले. सुरुवातीच्या काळामध्ये तरी मला भीती वाटायचंच, तो काही नैसर्गिकच होता. पण आज सुद्धा मला भीती वाटते म्हणजे, आज सुद्धा एखादा विषय नवीन असेल, समजा मी आतापर्यंत ज्ञानेश्वरती बोललो आणि समजा मला उद्यापासून तुकारामवरती बोलायचं आहे, असं जर झालं तरी सुद्धा माझे हातपाय कापतात, तरी सुद्धा मला घाम सुटतोय, तरी सुद्धा मला बोलता येत नाही. सुरुवातीचे 10-15 मिनिटं मी घाबरून जातो, गोंधळून जातो. कारण का नवीन विषय आहे, नवीन प्रेक्षक आहेत, ते तोंडात शब्द बसलेले नाही. त्यामुळे काय होतं, माणूस ते घाबरून जातो. जे लक्षात घ्या, एवढे मोठे वक्ते सुद्धा म्हणतात की अजून सुद्धा आम्हाला त्याची भीती वाटते. त्यामुळं भीती हे नैसर्गिक आहे, युनिव्हर्सल आहे. स्टेजवर गेलेल्या प्रत्येक माणसाला भीती वाटणार म्हणजे वाटणार, त्याच्यातलं कोणी सुटलेलं नाही. मग सगळे जर त्यातून जर जात असतील तर आपण सुद्धा त्याच्यातूनच जाणार आहे. आपण काय फार मोठे आहे का? तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद, त्यांचं मी एकदा वाचलो, तर स्वामी विवेकानंदाने त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा ते शिकागोमध्ये भाषण देत होते तेव्हा त्याने म्हणले किंवा ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणले, लोक टाळ्या वाजवायला लागले, हा सगळा प्रकार झाला. परंतु लक्षात घ्या, त्याने असं लिहिलेलं आहे आणि तो प्राचार्य शिवाजीराव भोसलेने सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचं रिपिटेशन त्यांनी केलेलं आहे. तर स्वतः स्वामी विवेकानंद म्हणतात की मी जेव्हा शिकागोमध्ये भाषण देत होतो, भाषण देण्यापूर्वी माझ्यामध्ये प्रचंड भीती वाटत होती. मला स्टेजवर जाऊच नाही असं वाटत होतं, खूप मी घाबरलो होतो. आणि स्टेजवर जेव्हा गेलो तेव्हा तरी माझ्या हातपाय थरथर कापायला लागले, घाम फुटला मला. मला असं वाटत होतं मी कशाला इथं आलो सगळं, मी जर भारतातच राहिलो असतो तर बरं झालं असतं, एवढ्या मोठ्या स्टेजवरती का यायची गरज होते, असं ते स्वतःलाच रागवायला लागले स्वतःच्यावरच. अगदी ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यानंतर सुद्धा ते लोक तिकडे टाळे वाजवत होते, पण हे थरथर थरथर कापत होते. एवढंच की ते लोकांना दिसत नव्हतं, पण ते स्वतः म्हणत होते की बाबा मला 10-15 मिनिटं सुचलंच नाही. मग हळूहळू हळूहळू जसं जसं मी गरम होत गेलो, तस तसं माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मी बोलत गेलो. परंतु सुरुवातीचे 10-15 मिनिटं मात्र मी पूर्णपणे अनकॉन्शियस स्टेटमध्ये होतो, पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होतो आणि मला ते नको वाटत होतं स्टेज. एवढं त्या माणसाने लिहिलेलं आहे. म्हणून स्टेज भीती जी आहे, हे सगळ्यांना वाटणारी भीती आहे आणि कंपल्सरी वाटणार म्हणजे वाटणार आहे. तुम्हाला मी एक सांगतो की बाजी प्रभू त्यांनी गड जिंकले, बरोबर? गड जिंकले, किल्ला जिंकले, खूप शत्रूंना ते मारले, हे सगळं माहित आहे. परंतु समजा बाजी प्रभूंना जर त्या काळी त्या सैनिकांनी जर म्हणले असते, तर तुम्ही स्टेजवरती उभारून बोला, आपण कसं कसं गड जिंकलो आणि काय काय केलो हे एक्सप्लेन करा, असं जर कुणी म्हणले असते त्या काळी, तर बाजी प्रभू स्टेजवरती उभारले नसते. तर ते काय म्हटले असते की तुम्ही अजून एक 2-3 गड जिंकायला सांगा, मी जिंकून देतो, पण स्टेजवरती बोलायला मला सांगू नका.
म्हणून बरेचशा वक्त्याने असं सांगितलेलं आहे की स्टेज जिंकणे हे गड जिंकण्यापेक्षा अवघड आहे, असं सुद्धा काही वक्त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे खरं आहे. त्या सगळ्या ज्यांना आपण वीर शूर म्हणतो, तर त्या लोकांना जर भाषण करायला सांगितलं असता तर ते केले नसते. आणि हे वस्तुस्थिती आहे, बरोबर. तर म्हणून इथं हे स्टेज भीती कॉमन आहे, युनिव्हर्सल आहे. त्याच्यानंतर स्टेज भीती जी आहे ना, ही काल्पनिक आहे. त्याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, ही काल्पनिक आहे. लक्षात घ्या, भीती नावाची चीज कुठंच नाही. तुम्ही जर म्हटलं की ह्या स्टेजवरती कुठं भीती आहे शोधून काढा, तर कुठंही तुम्हाला सापडणार नाही. ना त्या माईक मध्ये भीती आहे, ना त्या वायर मध्ये भीती आहे, ना त्या डायस वरती भीती आहे, ना आणखीन कुठं स्टेजवरती भीती आहे. स्टेजवर भीती नावाची चीजच नाही. पण स्टेजवर गेली की भीती वाटते का, किंवा हाय कुठं ते, तर ते आहे आपल्या मनामध्ये. भीती आपल्या मनामध्ये आहे, स्टेजवरती नाही, आपल्या मनामध्ये आहे. आणि ती कशाच्या स्वरूपात आहे, तर एका कल्पनेच्या स्वरूपात आहे. निगेटिव्ह इमेजेस, नकारात्मक चित्रांच्या रूपामध्ये स्टेज भीती बसलेला आहे. म्हणजे की आपण सारखा विचार करतो काय, की बाबा मी स्टेजवर गेले की असं होणार तसं होणार, मला बोलता येणार नाही, मी घाबरणार, हा मेमरी ब्लँक होणार, मी कोसळणार. हा, असं आपण सारखं विचार करतो. आणि ते विचार रिपीट 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 झाले, तर त्या विचारातनं चित्र तयार होतात आपल्या मनपटलावरती. आणि एकदा जर ते चित्र तयार झाले, तर मात्र काय होतं बघा, की त्या चित्राप्रमाणे प्रत्यक्षात घटना घडायला लागतात. तुम्ही तुमच्या मनपटलावरती जसे इमॅजिनेशन करता, असा होईल तसा होईल, अमुक होईल तमुक होईल, ज्या पद्धतीने तुम्ही इमॅजिनेशन करता, तर त्याच पद्धतीने काय होतं, की तुमच्या मनपटलावरती नेगेटिव्ह चित्र तयार होतात. आणि नेगेटिव्ह चित्र एकदा तयार झाले, तर आपला अंतर्मनाचं काम काय, सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इंटू रियालिटी. तुम्ही जे चित्र पाहता, त्या चित्रांना वास्तवमध्ये रूपांतर करतात. त्या चित्राप्रमाणे प्रत्यक्षात कृती घडवून आणतात. तुम्ही जर म्हणला की बाबा मी स्टेजवरती गेल्यानंतर माझे हातपाय थरथर कापणार, असं सारखा विचार केला, तर आतमध्ये चित्र होतात, तुम्ही स्टेजवरती उभारलेले आणि हातपाय थरथर कापायला लागलेले आहेत, चित्र तयार होतात मनामध्ये. आणि एकदा मनामध्ये चित्र तयार झाले, तर आपलं अंतर्मनाचं काम काय, की त्या चित्राप्रमाणे रिझल्ट देणे, त्या चित्राप्रमाणे प्रत्यक्षात कृती घडवून आणणे. मग आपलं अंतर्मन काय करतं बघा, की तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष स्टेजवरती जाता, तर त्यावेळी तुमचे हातपाय थरथर कापायला लावतं. कारण का, तर तुम्ही तसे विचार केलेला आहे, तसे तुम्ही चित्र निर्माण केलेलं आहे. आणि त्या चित्राप्रमाणे ते प्रत्यक्षात कृतीमध्ये कन्वर्ट करणे, हे त्याचं अंतर्मनाचं काम आहे. म्हणून ते काय करतं बघा, ते कृतीमध्ये कन्वर्ट करतं. आणि मग आपण थरथर थरथर कापायला लागतो. म्हणून चित्र हे आपल्या कल्पने मधली एक गोष्ट आहे. आपल्या मनामध्ये आपण निगेटिव्ह कल्पना करतो, कल्पना चित्र उभं राहतो, आणि त्या कल्पना चित्रामुळे आपण ते प्रत्यक्षात आपल्याला ते अनुभवायला येतं. म्हणून इथं लक्षात घ्या, की तुम्हाला जर ह्या स्टेज भीतीपासून मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या मनपटलावरती सतत तुम्हाला सकारात्मक चित्र उभं करता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर वारंवार असं बघितलं पाहिजे, चित्र तयार केलं पाहिजे, की तुम्ही स्टेजवरती उभे आहात, अतिशय कॉन्फिडेंटली उभे आहात, सगळ्या प्रेक्षकाकडे स्माइल करत बिनधास्तपणे बघत आहे, खूप छानपैकी तुम्ही बोलत आहे, मस्तपैकी भाषण करत आहे.
लोक टाळे वाजवतात, आणखीन तुम्ही जोशपूर्वक बोलता, कॉन्फिडेंटली बोलता, जबरदस्त बोलता, लोकांना तुमच्या बोलण्यातनं मंत्रमुग्ध करता. अशा पद्धतीने तुम्ही मनामध्ये वारंवार कल्पना केला पाहिजे. आणि त्या कल्पनेतनं काय होतं, की आपल्यातलं एक तर स्टेज भीती निघून जाते, आणि प्लस काय होतं, तर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह, म्हणजे एक जबरदस्त वक्तृत्व कला डेव्हलप होतो. एक चांगलं वक्ता आपण बनतो. म्हणून इमॅजिनेशनमुळं, कल्पनेमुळं तुम्ही एक चांगले वक्ते होऊ शकता. म्हणून सतत व्हिज्युअलायझेशन करा, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा. आणि ते कसं करायचं वगैरे आपण ते नंतर बघू. परंतु तुम्ही जर सतत नेगेटिव्ह विचार केला, नेगेटिव्ह चित्र निर्माण केला, तर मात्र काय होईल, तर तुम्ही कधीही स्टेजवरती जाऊ शकत नाही. त्यामुळं वारंवार तुम्ही मनपटलावरती पॉझिटिव्ह चित्र निर्माण केलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर भीतीबद्दल आणखीन एक वैशिष्ट्य काय, आणखीन एक प्रिन्सिपल काय, तर ही भीती जी आहे ना, ही भीती एखाद्या गल्लीमध्ये कुत्रा असतो बघा, त्या कुत्र्याप्रमाणे काम करते. ते कुत्र्याची वैशिष्ट्य काय असते बघा, त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं असतंय ना, की समजा आपण एखाद्या कॉलनीमध्ये जातो आणि अचानक ते कुत्रा आला आणि आपल्या अंगावरती भुंकायला लागला. मग तिथं दोन तीन घटना घडतात. एक, आपण आहे तिथं उभा राहतो, नसेल आपण त्याला हकलतो, नसेल आपण पळ काढतो. हे तीन घटनापैकी एक कुठलं तरी आपण करतो. आणि आपण जसं करतो तसं ते कुत्रं रिस्पॉन्स देत असतं. समजा तुम्ही काय केला, तुम्ही आहेत तसं जागेला उभा राहिला, पण ते कुत्रं पण जिथं होतं ना तिथंच उभारून भुंकणार. ते पुढे येत नाही किंवा मागे जात नाही. जिथं भुंकायला सुरू केलं होतं तिथंच ते उभा राहणार आणि भुंकायला लागणार. आणि जर समजा तुम्ही त्याच्यावरती आक्रमण केला, तुम्ही त्याला मारायला गेला किंवा त्याच्या पुढे गेला, मग ते मागं सरक, ते थांबत नाही, ते मागं सरकत सरकत जात, मागं सरकत सरकत भुंकायला लागते. आणि जर तुम्ही घाबरून पळायला लागला, तर मात्र सोडत नाही, आपल्याला पाठलं करत, प्रचंड पाठलं करत. असे कुत्र्यासारखी हे काय आहे, तर भीतीचा सिद्धांत आहे, टॉप थेरी. म्हणजे तुम्ही जर समजा मला भीती वाटतंय म्हणून जर तुम्ही स्टेजवर गेलंच नाही आयुष्यभर, तर स्टेज पण तिथं राहील आणि तुमच्या भीती पण इथंच राहील. तुम्ही पण घरात राहाल, तुम्ही कधीही स्टेजवरती भाषण करू शकणार नाही. आणि जर तुम्ही म्हणला नाही, स्टेज काय करतं, आपण जाऊ, भीती वाटली तर वाटली, जाऊ आपण स्टेजवरती, काय करतो भाऊ, काय होतं तरी काय बघू, असं आपण म्हणून जर स्टेजवरती गेलो आणि स्टेजवर जाऊन बोलायला लागलो, तर तुमच्या लक्षात येईल, अरे बाबा भीतीच नाही, नाहीशी झालेलं आहे, भीती निघूनच गेलेलं आहे. मला वाटत होतं भीती वाटेल मला, पण भीतीच काही वाटत नाही मला. आणि जर तुम्ही वारंवार स्टेजवर जात राहिला, तर भीती नावाची चीजच शिल्लक राहत नाही, नष्ट होऊन जातं. पुढे नंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच भीती वाटणार नाही. आणि जर समजा तुम्ही त्याला घाबरला आणि पळ काढला, नाही नाही स्टेजवरती नको बाबा, तुम्ही बाकी काय पण सांगा, पण स्टेजवर मात्र नको. असं जर तुम्ही पळ काढला, मग ते तुमचं पाठलाग करेल, तुमचं असं पाठलाग करेल की ते तुम्हाला कधीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याला ते स्टेजवरती येऊ देणार नाही. म्हणून लक्षात घ्या, यापूर्वी ज्या ज्या माणसांनी स्टेजवरती आक्रमण केलेलं आहे, काय होते बघू, जातो स्टेजवरती, काय होते बघू, भीती भीती काय मला खाऊन टाकते का,
असं म्हणून ज्या ज्या लोकांनी स्टेजवरती आक्रमण केलेलं आहे ना, तर त्या प्रत्येकाने भाषण यशस्वीपणे केलेलं आहे आणि ते आज मोठे वक्ते आहेत आणि आज कुठंतरी ते लिडरशिप करतात. आणि ज्याने ज्याने स्टेजला घाबरून पळ काढलेला आहे, तर ते मात्र आज प्रेक्षकामध्ये आहेत. ते आज नेते नाही, आज ते प्रेक्षक आहेत. आणि कधीही त्यांनी कुणाचं नेतृत्व केलेलं नाही आणि कधीही त्यांनी समोर येऊन बोलले नाही. आज ते साधं सिंपल ऑर्डिनरी आयुष्य ते जगतात. म्हणून लक्षात घ्या की भीतीला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे की भीतीवरती आक्रमण करा. तुम्ही भीतीचा सामना केला तर भीती नष्ट होऊन जाते. The only way to kill the fear is to face it. भीतीला नष्ट करायचं असेल तर फक्त त्याचा सामना करा. 2, 3, 4, 5 वेळा तुम्ही स्टेजवरती जावा. एवढं जर तुम्ही केला, मग नंतर मग स्टेज भीती नावाची चीजच राहत नाही. नंतर नंतर आपल्याला असं सवय पडतंय की बाबा कधी मला भाषण करायची संधी मिळेल, कधी मी एकदा स्टेजवरती जाऊ, कधी मी एकदा बोलू. असं आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना, तंबाखू खाणाऱ्या माणसाला तंबाखू खाल्ल्याशिवाय बेचैन होत आहे, चैन पडत नाही त्याला. संध्याकाळी झाले की दारू पिणाऱ्या माणसाला दारू प्यावंच असं वाटणार. तसं एकदा तुम्ही स्टेजवरती जाऊन त्या स्टेजची चव जर बघितलं तुम्ही, मग तुम्हाला वारंवार वाटायला लागणार, कुठं संधी मिळेल तिथं आपण माईक हातात घ्यायचे आणि भाषण करायचे. एक सवयीमध्ये रूपांतर होत, एक आवडीमध्ये रूपांतर होत. पण तुम्ही घाबरला मात्र तुम्ही कधीही स्टेजवरती जाऊ शकत नाही. आणि तिथून पुढे मात्र तुम्ही फक्त एक ऑर्डिनरी आयुष्यच तुम्ही जगू शकता. फार मोठे यश तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. मला मी एक सांगतो की मी पब्लिक टॉक, बर का, मी पब्लिक टॉक इथं कोल्हापूरमध्ये सामान्य हॉल म्हणून आहे, उद्यमनगरमध्ये. तिथं पहिल्यांदा मी एक पब्लिक टॉक घेतला होता. आमची काही मुलं म्हणले, सर तुम्ही एवढं हिप्नोटिझमचं चांगलं कार्यक्रम करता आणि आम्हाला पण शिकवा. मी म्हटलं ठीक आहे, शिकवतो. त्यांना शिकवलो. त्यांनी 7च दिवसामध्ये हिप्नोटिझमचे कार्यक्रम करायला शिकले आणि कार्यक्रम करायला लागले. आणि नंतर ती मुलं आले, 7-8 मुलं होते. आले, सर म्हणले तुम्ही एवढं चांगलं आम्हाला हिप्नोटिझम शिकवलं म्हणले. आम्ही 7च दिवसावर शिकलो आणि आता कार्यक्रम करायला लागलो. मग तुम्ही लोकांना का शिकवत नाही, कोल्हापूरमध्ये का शिकवत नाही? मी त्यावेळी इथं एक वाळवा म्हणून गाव आहे, वाळवा, त्या ठिकाणी राहतो. मग मी म्हटलं, अरे म्हटलं मला स्टेजवरती बोलता येत नाही म्हटलं, आणि कसं शिकवणार म्हटलं लोकांना. नाही नाही सर म्हणले, आम्ही आहे, तुम्ही चला म्हणले. मग लक्षात घ्या, त्या मुलाने सगळी जाहिरात त्यांनीच दिली, स्टेज बुक त्यांनी केले, पब्लिक टॉक त्यांनी ठेवलं होतं माझा, 3 ते 6 असं. आणि सगळं झालं आणि जायची वेळ आली. एवढं म्हणजे सकाळपासून मी एवढा घाबरलो होतो, काय करायचं आणि कसं बोलायचं आणि काय बोलायचं. आपण कधीही स्टेजवरती एवढं मोठं बोललो नाही. हा सगळा प्रकार होता. म्हणजे मला असं वाटायला लागलं, मी कशासाठी इथं आलो. आणि मी कितीतरी वेळा उलट्या केलो. तिथं जाण्यापूर्वी कितीतरी वेळा उलट्या झाल्या मला. अगदी हात घालून सगळं उलट्यात पाडलो. पण भयानक असा त्रास होत होता. आणि आतमध्ये असं वाटत होतं, कशाला आपण हे सगळं उपद्व्याप करायला लागलो, कशाला स्टेजवरती बोलायला पाहिजे, उगीच आपल्या घरी बसलो असतं चाललं असतं. असं तसं मी मला रागवायला लागलो. पण पेपरमध्ये जाहिरात दिल्यामुळं लोक जमले होते, त्यामुळं नाविलाज होतं. पण मी गेलो. मी गेलो, सुरुवातीची 5-10 मिनिटं घाबरलो. पण लक्षात घ्या, त्या काळी लोकांना हिप्नोटिझम म्हणजे काय काहीच माहित नव्हतं. काहीच माहित नव्हतं बघा. ती कधीची साल, 98 किंवा 99ची साल. काहीच माहित नव्हतं लोकांना. मग मी गेलो
आणि भीती वाटतच होती, पण मोडक्या तोडक्या भाषेमध्ये काय काय मी बोललो आणि लोक टाळ्या वाजवायला लागले. मग अशातनच मग बोलत बोलत गेलो, 3 तास मी बोललो. लोकांना लय आवडलं ते. आणि लोक कौतुक करायला लागले, सर असं असतं तसं असतं, फार छान आहे, अमुक आहे तमुक आहे. मग माझा कॉन्फिडन्स वाढला. म्हटलं मी बोलू शकतो. आणि तिथून पुढे मी सांगतो, एवढ्या स्टेजवरती मी बोललो, एवढे मी हिप्नोटिझमची कार्यशाळा घेतलेल्या आहे, एवढ्या मी लोकांना हिप्नोटिझम शिकवलो, आणि आज मी या स्टेजला आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जावा, तिथं माझा विद्यार्थी भेटतो तुम्हाला. कारण का? तर त्या दिवशी मी जबरदस्तीने त्या हॉलमध्ये गेलो. भीती वाटली तर वाटली, बघू काय होतंय, असं म्हणून मी गेलो. मोडक्या तोडक्या भाषेत का अशाने मी बोललो, आणि ते लोकांना आवडलं. माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि मग मी पुन्हा अनेक स्टेजवरती मी भाषण केलो. आणि म्हणून मी आज इथं आहे. जर त्यावेळी मी जर पळ काढलो असतो, मी जर म्हणलो असतो नको रे नको, मला काय बोलता येत नाही आणि जायला नको तिकडं, असं जर म्हणून मी पळ काढलो असतो ना, आज खानापुरे हा नाव कुठेही तुम्हाला दिसला नसतं. पण त्या मुलांच्या मुळं मी थोडाफार डेअरिंग केलो, आणि म्हणून मी आज कोणत्याही स्टेजवरती बोलू शकतो आणि बोललेला आहे. आणि त्याच्यातनं अनेक विद्यार्थ्यांना मी तयार केले. म्हणून लक्षात घ्या, आक्रमण जर तुम्ही केला तर 100% तुम्ही सक्सेस होता. होता म्हणजे होता. काय पहिल्या वेळी भीती वाटेल, दुसऱ्या वेळी वाटेल, तिसऱ्या वेळी वाटेल, पण शेवटी कुठं तर ती भीतीला जायला पाहिजे ना. भीती कुठं तरी निघून जाणार ना. अरे हा माणूस आपल्याला घाबरतच नाही, किंमतच देत नाही. आता किंमत देत नसेल तर मग कशाला थांबेल ते, निघून जाईल ते. त्यामुळे किती वेळा भीती वाटू दे, आपण जायचं म्हणजे जायचं. आणि तुमच्या लक्षात येईल की एक 4-5 वेळा आपण स्टेजवरती गेलो, तर तिथून पुढं भीती नावाची चीज शिल्लकच राहत नाही. आणि जर तुम्ही पळ काढला, तर मात्र तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही यशस्वी म्हणजे अचीव करता येणार नाही. तुम्ही साधा प्रमोशन घेऊ शकत नाही. साधा तुमच्या कॉलनीमधले नेतृत्व तुम्ही करू शकत नाही. साधं तुम्हाला कशाचं काहीच जमणार नाही. म्हणून लक्षात घ्या की स्टेज जी काही भीती आहे ते घालवणं महत्वाचं आहे. स्टेजवरती जाणं महत्वाचं आहे. मगच तुम्ही हिप्नोटिझमचा कार्यक्रम तर सोडूनच द्या, पण तुमच्या आयुष्यातली प्रत्येक क्षणाला ही उपयोगी पडणारी टेक्निक आहे, कला आहे. त्यामुळे वक्तृत्व कला सगळ्यांनी स्वतःहून जाणीवपूर्वक वेळ देऊन परिश्रम करून ते डेव्हलप हे केलंच पाहिजे. तुम्ही एकदा जर डेव्हलप केला तुमच्यामध्ये ही कला, तर मात्र तुम्ही आयुष्यभर उपवाशी कधीच पडू शकणार नाही. आयुष्यभर तुम्ही यशस्वी आणि मान सन्मान प्रतिष्ठा याच्याने तुम्ही आयुष्य जगू शकता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर भीतीचे आणखीन एक वैशिष्ट्य काय, तर भीती जी आहे, ही भीती कृती करण्यापूर्वी वाटत असते. कोणती भीती असू दे, अगदी तुम्ही भाषण करण्याची भीती असू दे, ड्रायव्हिंग करण्याची भीती असू दे, पोहण्याची भीती असू दे, किंवा काहीही असू दे, तर ती फक्त त्याची इंटेन्सिटी कधी जास्त असते माहिती आहे का? तर ती काम करण्यापूर्वी इंटेन्सिटी जास्त असते. तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा काम करायला लागता, तेव्हा मात्र ती भीती नष्ट होते. स्टेजवर जाण्यापूर्वी जितकी भीती असते ना आतमध्ये, आता माझं नाव येणार, आता माझं नाव येणार, आता मला स्टेजवर जावं लागणार, आता मला बोलावं लागणार. स्टेजवर जाण्यापूर्वी जे असतंय ना, ते प्रचंड असतंय. हे वैशिष्ट्य आहे त्याचा. काम करण्यापूर्वी भीती वाटते त्याला, आणि खूप भीती असते तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करायला लागता, तेव्हा ती भीती हळूहळू नाहीशी होते. आणि ती भीती टेम्पररी असते, आणि काहीच मिनिटामध्ये ती निघून जाते. अगदी तुम्ही समजा 5-10 मिनिटं जर तुम्ही त्या स्टेजवरती काढला, निघून जात आहे, नंतर येत नाही ते. पूर्ण स्टेज तुमचा होऊन जाते. फक्त सुरुवातीचे 5-10 मिनिटच ती भीती असते.
आणि त्यातल्या त्यात जास्त भीती कधी आपला नंबर येण्यापूर्वी, आपण स्टेजवर जाण्यापूर्वी, आपलं नाव पुकारण्यापूर्वी ही जास्त भीती असते. आणि एकदा आपण गेलो तर भीती हळूहळू कमी होत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही बिनधास्त राहा. भीती ही टेम्पररी आहे, हे काय जास्त काळ टिकत नाही. आणि भीती जी आहे, हे भीती आत्ताच मला वाटतंय, पण स्टेजवरती गेल्यानंतर ही भीती कुठं पळेल माहित सुद्धा नाही. ते पळून जातं, लांब पळून जातं. एवढं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, मगच तुम्ही स्टेजवरती जाऊ शकता. ओके. पण एकदा स्टेजवर तुम्ही गेला तर ही भीती निघून जाते. त्याच्यानंतर स्टेज भीती जी आहे, तर ही भीती कुठल्याही प्रकारची भीती असू दे, ड्रायव्हिंगची भीती असू दे, स्विमिंगची भीती असू दे, एक्झामची भीती असू दे, स्टेजवर भाषण करायची भीती असू दे, किंवा आणखीन कशाची भीती असू दे, लक्षात घ्या, देवानी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ताण, तणाव, चिंता, काळजी, नैराश्य, भीती, अस्वस्थपणा, हे देवाने दिलेलं आहे. देवाने दिलेलं याचा अर्थ काहीतरी त्याचं काम आहे. निरुपयोगी असं देव काहीच देत नसतो, लक्षात ठेवा. काही ह्या जगातला काय पण बघा, निरुपयोगी म्हणून काहीच नाही. मग देवाने दिलं ह्याचा अर्थ काहीतरी त्याचं काम आहे, लक्षात ठेवा. एक उदाहरण असं, जर तुम्हाला टेन्शन जर दिलं नसता, तर तुम्ही कशाची टेन्शन घेतला नसता? विद्यार्थी असताना तुम्ही परीक्षेची टेन्शन घेतला नसता. जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा कर्जाचं टेन्शन घेतला नसता. किंवा आणि वेगवेगळ्या तुमच्या बिझनेसचं टेन्शन घेतला नसता. तुमच्या मुलांचं शिक्षणाचं तुम्ही टेन्शन घेतला नसता. आणि जर तुम्ही टेन्शन घेतला नसता, तर ते काम तुम्ही व्यवस्थित करू शकला नसता. मुलं परीक्षेची टेन्शन घेतात, म्हणून ते परीक्षेमध्ये चांगली तयारी करतात परीक्षेसाठी. टेन्शनच नसेल तर ते काही करू शकले नसते. त्याच पद्धतीने भीती, जर भीती देवाने काहीच दिलं नाही, शून्य भीती, सगळे माणसं शून्य भीतीचे आहेत, मग काय झालं असतं? सगळे आपण मारामारी केलो असतो, एकमेकांच्या अंगावरती धावून गेलो असतो, रोडवरती चालताना कसंही आपण चाललो असतो, कशाची भीती नाही, कसंही आपण चाललो असतो, दुसऱ्यांशी बोलताना कसंही आपण आडवं तिडवं बोललो असतो, परीक्षेला न घाबरता आपण गेलो असतो, न अभ्यास करता गेलो असतो. काय भीतीच नाही ना, कशाची भीती नाही. म्हणून लक्षात घ्या, चिंता, काळजी, भीती, नैराश्य, टेन्शन, हे सगळे जे असतात ना, हे सगळे काय असतात, तर एक प्रकारचे ते मोटिवेशनल एनर्जी असतात. त्या त्यांच्यामुळं आपला परफॉर्मन्स चांगला होतो, लक्षात घ्या. आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा ह्यासाठी देवानी ही ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. राग, तुम्ही जर समजा तुम्हाला रागच येत नसता, राग तुम्हाला झिरो दिलेला आहे, रागच येत नाही, मग तुम्हाला मुंग्या सुद्धा खाऊन टाकले असते, तुमचे कुणी ऐकलेच नसते, कुणीच तुमचं काम केलं नसतं, अक्षरशः कचरा करून टाकले असते लोकांनी. आता तुम्ही रागवता, तुमच्यामध्ये राग आहे, म्हणून जरासं घरचे तरी कमीत कमी घाबरतात, नाहीतर कुणीच तुम्हाला घाबरले नसते, कुणीच किंमत दिली नसते. राग आहे म्हणून तरी आपण काहीतरी ईर्ष्याने काम करतो, जिद्दीने काम करतो, पेटून उठतो. पण रागच नाही, दगडासारखा शांत आहे, काहीच उपयोग झाला नसतं त्याचा, जगण्यामध्ये इंटरेस्टच निघून गेला असता. म्हणून राग सुद्धा महत्वाचा आहे, भीती महत्वाची आहे, टेन्शन महत्वाचे, जे काही नेगेटिव्ह आपण म्हणतो ना, ते सगळं महत्वाचं आहे, त्यांचं काम आहे. हा, फक्त त्यांचा अतिरेक जर झाला तरच ते डेंजर आहे. ही एक प्रकारची औषध आहेत, लक्षात ठेवा. मुलांना भीती वाटते म्हणून तो परीक्षेची तयारी करतो आणि फास्ट आणि चांगला तयारी करतो. तर त्याला भीतीच नाही, टेन्शन नाही, तो परीक्षेची तयारीच करणार नाही, निवांत तो व्हॉट्सअप बघत बसेल.
म्हणून एक भीती, टेन्शन हे त्या मुलांच्यासाठी एक मेडिसिन्स आहेत, औषध आहे. औषध म्हणून ते काम करतात. त्याच पद्धतीने भीती आहे म्हणून आपण रोडवरती व्यवस्थित चालतो, नसेल तर आपण कसंही आडवं तिडवं चाललो असतो. भीतीच नाही. भीती आहे म्हणून आपण एकमेकांना रिस्पेक्ट देतो. ऑफिसमध्ये आपण ऑफिसरशी व्यवस्थितपणे बोलतो. भीतीच नसतं तर आपण कसंही त्याला बोललो असतो. लगेच ते जॉब मधून काढून पण टाकले असते. तर हे आहे. तसं कोणत्याही प्रकारची भीती, हे लक्षात घ्या, आपल्यासाठी एक औषध असतं. ते औषध एक मोटिवेशनल एनर्जी असतं. ते भीतीमुळं, चिंता, काळजी, ताणतणावामुळं आपला परफॉर्मन्स उत्कृष्ट होतो. मुलं घाबरतात परीक्षेला म्हणून तरी त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. तर ते घाबरलेच नाही तर परफॉर्मन्स कसला चांगला होणार. चांगले ते अभ्यास करतात. का? भीती आहे परीक्षेची. म्हणून मित्रांनो, भीती ही असायलाच पाहिजे. म्हणून तरी देवाने आपल्याला भीती दिलेली आहे. भीती दिला नसता तर आपण चांगले परफॉर्मन्स केलो नसतो. तर ह्या ग्राफ मधनं आपल्या लक्षात येईल बघा, ही इफिशियन्सी वर्सेस फिअर, कार्यक्षमता आणि भीती ह्याचा आपण जेव्हा ग्राफ काढतो तर त्यावेळी काय झालेलं बघा, की हे भीती इकडं आपण जसं जातो भीती वाढत चाललेल्या आहे, आणि इकडं जसं जसं जातो तसं तसं कार्यक्षमता वाढत चाललेल्या आहे. तर हिथं शून्य आहे, हिथं शून्य आहे आणि हिथं शून्य आहे, हा सगळा लाईन शून्यच आहे. मग काय दाखवतो बघा, जेव्हा शून्य तुमची भीती आहे तेव्हा कार्यक्षमता सुद्धा शून्य आहे. जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना हे समजेल व्यवस्थित. इथं शून्य आहे, इफिशियन्सी शून्य, भीती शून्य. भीती शून्य, इफिशियन्सी शून्य, झिरो. म्हणजे अजिबात भीती नसेल तर तुमची कार्यक्षमता पण शून्य असणार आहे. आणि जसं जसं भीती वाटायला सुरुवात होते, म्हणजे स्टेज भीती आहे, परीक्षेची भीती आहे, तर त्यावेळी आपण काय करतो, त्या भीतीने अभ्यास करायला लागतो, तयारी करायला लागतो. नाही नाही, आज परीक्षा आहे, अभ्यास करायला पाहिजे, मला वाचायला पाहिजे. तर त्या भीतीने आपण परफॉर्मन्स करायला लागतो. आपली कार्यक्षमता वाढत जाते, एफिशियन्सी वाढत जाते. नाही, आज संध्याकाळी माझा स्टेज हिप्नोटिझमचा कार्यक्रम आहे, म्हणून आपण काय करतो, हे नोट्स वाच, ते नोट्स वाच, हे बघ, ते व्हिडिओ बघ, ते व्हिडिओ बघ, हे ऑडिओ ऐक, ते ऑडिओ ऐक, म्हणून आपण तयारी करतो. कारण का? तर संध्याकाळी कार्यक्रम आहे. जर कार्यक्रम चांगला नाही झाला तर लोक हसणार, म्हणून आपण काय करतो, त्या भीतीपोटी परफॉर्मन्स करतो, चांगलं तयारी करतो. म्हणून भीती हे असायलाच पाहिजे. हे बघा, जसं जसं भीती वाढत जाते तसं आपली कार्यक्षमता वाढत जाते, कार्यक्षमता वाढत जाते. आणि एक विशिष्ट भीती बघा, 50% भीती इथं आलेल्या, 50% पर्यंत भीती आपल्याला पाहिजे. आणि जर समजा ती भीती 50% जास्त झाली तर मात्र ती डेंजर आहे. गरजेपुरतं तुम्ही घाबरा, आणि त्याच्यापेक्षा जास्त घाबरला तर मात्र तुम्ही आजारी पडता, नाहीतर तुम्ही परफॉर्मन्स करू शकत नाही. बरेच वेळा काय होते बघा, की पालक असं आम्हाला सांगत असतात, सर आमचा मुलगा ना खूप हुशार, खूप म्हणजे खूप हुशार. तुम्ही बघा त्या मागच्या सगळ्या टेस्टचे पेपर बघा, केवढं त्याला मार्क पडले, 98%, 99%. मग आत्ता काय झालं वार्षिकला, तो आजारी पडलो, अचानक आजारी पडलो, काय झालं काय माहिती, अचानक आजारी पडलो. तर आजारी का पडतात हे मुलं? तर अति टेन्शन, अति भीती. जेव्हा अतिरेक होतो, कशाचाही होऊ द्या, अति तिथं माती ज्याला म्हणतो ना, तर त्या पद्धतीने भीती जर अतिरेक झाला, टेन्शन अतिरेक झाला, राग अतिरेक झाला, ताणतणाव अतिरेक झाला, चिंता काळजी अतिरेक आपण केलो, तर मात्र त्याचा इफेक्ट आपल्या मनावरती, शरीरावरती, आपल्या जीवनावरती, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वरती ते होणार म्हणजे होणार. म्हणून आपल्याला भीती तर पाहिजेच आहे, परंतु तो अतिरेक भीती नको. जितकं भीती वाढत जाणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये, तितकं आपलं परफॉर्मन्स, कार्यक्षमता वाढत जाणार आहे. आपण उत्कृष्ट भाषण करणार आहे, तयारी करणार आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा त्या लिमिटेड भीतीपेक्षा जर जास्त भीती वाढत गेली तर मात्र आपले इफिशियन्सी पुन्हा कमी 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 होत जाणार आहे. आणि
नंतर मात्र काय होतं, आपली इफिशियन्सी शून्य होऊन जाते. पण हे बघा, इकडं भीती भीती वाढत 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 गेलेलं आहे, अति वाढलेलं आहे हिथं. आणि हिथं अति वाढल्यामुळं इफिशियन्सी काय झालं, शून्य झालेलं आहे. 800 लोकांना हा ग्राफ समजणार नाही, पण जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्या लक्षात येईल, शून्य झालेलं आहे. म्हणून शून्य भीती, अतिरेक भीती, ह्या दोन्हीमुळे आपल्या कार्यक्षमता झिरो होतो. त्यामुळं शून्य पण भीती चालणार नाही आणि अतिरेक पण भीती चालणार नाही. तर भीती किती पाहिजे, ऑप्टिमम भीती पाहिजे, 50% भीती पाहिजे. 50% भीतीमध्ये आपण मस्तपैकी काम करतो. ओके. तर ही भीती मला अजिबातच नको असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्या भीतीमुळं काहीतरी चांगलं घडणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आयुष्यामध्ये ताण तणाव चिंता काळजी हे आहे म्हणून तरी आपण यशस्वी आहोत. हे जर अजिबात नसते तर आज आपण यशस्वी नसतो, लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं तुम्ही स्वागत करा. फक्त अतिरेक कुठल्याही गोष्टींचं करू देऊ नका. अतिरेक केलं तर त्याचा परिणाम विपरीत होतात. एवढंच ह्यातून तुम्हाला शिकायचं आहे. तर भीती घालवण्याचे जे वेगवेगळे टेक्निक आहेत, तर त्या टेक्निक आपण टोटली ह्या 3 दिवसामध्ये हा मुद्दा एक्सप्लेन आपण करू. उद्या आपण काय करू, भीती घालण्याची टेक्निक, आणि ते टेक्निक मी तुमच्याकडनं करून घेतो. त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास जाणारच आहे. ती टेक्निक आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ, करून घेऊ. आणि त्यानंतर 3ऱ्या दिवशी एक चांगलं वक्ता होण्यासाठी आपली तयारी कशी असायला पाहिजे, आपण नेमकं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, लक्षात कसे ठेवायला पाहिजे, हा वगैरे वगैरे, हे ज्या गोष्टी आहेत, एक चांगलं वक्तृत्वाचे किंवा एक चांगला वक्ता होण्यासाठीचे जे क्वालिटीज आहेत, तर ते क्वालिटी बद्दल आपण 3ऱ्या दिवशी बघू. ओके. तर आपण इथं थांबू, कारण ही जर मी बोलत राहिलो तर पुन्हा जवळपास 1.5 ते 2 तास जाईल आणि तो पुन्हा अर्धवट राहील. तर आता आपण थांबू, एक 10 मिनिटं तुमचे प्रश्नोत्तर घेऊ. ओके. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी माईक ऑन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही विचारा. आतापर्यंत मी जे बोललो त्याच्यावरती काय असेल तर विचारा, नसेल तर मग आपण थांबू आणि उद्या भीती घालवण्याची जी वेगवेगळी टेक्निक आहे ते आपण समजून घेऊ. प्रत्यक्षात आपण ते करू, प्रत्यक्षात आपण करू. आणि ज्यावेळी आपण प्रत्यक्षात भेटणार आहे तर त्यावेळी एकदा करू. आणि तुमच्या सगळ्यांच्याकडनं स्टेजवरती भाषण करून घेतलं जाणार आहे. तुमची भीती पहिल्या दिवशी 100% नष्ट होणार आहे, भीती शिल्लकच राहणार नाही तुमचे. एवढं आपण ते करून घेऊ. आतापर्यंत मी जे काय बोललो त्याच्यावरती काय क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. हा, कोणाचा काय क्वेश्चन आहे? ठीक आहे. हा, चालेल. मग आता आपण थांबू, एक 10-15 मिनिटं आपण लवकर थांबतो, कारण हा विषय मी जर सुरुवात केलो तर त्याला वेळ जास्त लागतो. तर इथं हॅलो. थांबू आणि उद्या आपण भीती घालवण्याची टेक्निक ह्याच्यावरती बघू. हा, कोण बोलले? हॅलो. हा, बोला. सर, ते मी मेसेज पण टाकला होता, तर त्याच्याबद्दल विचारत होतो सर जरा. हा, आपण काय करू, अं, आपण एक तर तुम्ही मला सांगा की वो काय करायचं. कारण आता माझी थोडंसं काय झालं, मी इंटरनल एक्झामिनर म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे, सिनियर सुपरवायझर म्हणून. तर 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत परीक्षा चालू आहे कंटिन्यू. त्यामुळे 1 तारखे ते 11 तारखेपर्यंत मला रजाच मिळणार नाही, अशी एक परिस्थिती झालेली आहे. ओके. मग मी काय म्हणतो की आपली दिवाळी सुट्टी संपल्यानंतर जो काही शनिवार आणि रविवार आहे, कारण तुम्हाला अजून भाषण पाठ करायचं आहे, अजून ते माइंड प्रोग्रामचे ऑडिओ ऐकायचा आहे बरं का, आणि ते संपूर्ण नोट्स 2 वेळा वाचून काढायचा आहे. आणि तो तुम्ही सुट्टीच्या कालावधीमध्ये वाचून काढा. आम्हाला 24 तारखेला कॉलेज सुरू होतात आणि मग त्या दरम्यान जो काही शनिवार आणि रविवार येईल तर त्या शनिवार आणि रविवारी आपण घेऊन टाकू. कारण आता 1 ते 11 मला रजा नाही मिळणार ते. आणि तोपर्यंत तुमचं हा होमवर्क करून घ्या, भाषण एकदम परफेक्ट करा.
मी तुम्हाला सूचना कशा द्यायची त्या सूचना पण शिकवतो, ते पण परफेक्ट करा. आणि दिलेले नोट्स वाचा. आणि एक ऑडिओ तुम्हाला दिलेली ती ऑडिओ रिपीटेडली ऐका. आणि मग त्यानंतर तुम्ही एकदा परफेक्ट झाला, मग तिथं आपण 2 दिवस बोलून घेऊ. आणि तुमची पूर्ण स्टेज भीती घालू. आणि स्टेजवरती प्रोग्राम कसं करायचा हे मी तुम्हाला शिकवतो. हं? तर साधारण ते सर वीक कुठला असेल, वीकेंड म्हणजे कुठल्या आपलं हे बघा, 24 तारखेला ओके माझे कॉलेज सुरू होणार आहे. ओके. आणि त्यावेळी आपण सगळ्यांचे टाइम बघू ना. सगळ्यांचे टाइम बघू. आणि सगळ्यांचे टाइम बघून आपण एक शनिवार आणि एक रविवार आपण ठरवू. म्हणजे 24 नंतर का 24च्या आधी असं म्हणायचं आहे? तर 24 पर्यंत सुट्टी आहे, मी त्यावेळी नाही आहे. 24 नाही आहे. ओके, ठीक आहे, 24 परफेक्ट. नंतरचा एखादा शनिवार, 24 नंतरचा एखादा शनिवार किंवा रविवार आपण घेऊ. ऑल राईट, परफेक्ट. हा. ठीक सर आहे, ठीक. हा. सर मला लास्ट वीकला नाही जमणार सर, कारण आमचं ते टार्गेटचं असतं. तर फर्स्ट वीक मध्ये चालेल माझं. कधी फर्स्ट वीक कधी? फर्स्ट वीक म्हणजे आता पुढच्या महिन्याचा फर्स्ट वीक जो काही राहील, महिन्याचा म्हणजे फर्स्ट वीक. हा, म्हणजे पहिला आता हप्ता काय होणार? 30 नंतर म्हणजे हा? आता नाही म्हणतो आम्ही, पुढचा महिना हा. जर 24-25 म्हणताय, समजा 30 जाऊ द्या. 30 हा. नंतर जो राहील पहिला आठवडा, तर त्याच्यामध्ये तुम्ही किती ते किती बिझी असता सांगा? सर माझं 15 ते लास्ट म्हणजे महिना संपेपर्यंत जवळपास बिझी अच्छा, असतो मी. पुढे 15 फर्स्ट ते वीकला घेतलं 30. समजा. हा, बरं म्हणजे फर्स्ट वीक मध्येच तुम्हाला पाहिजे. येस सर, येस सर, येस सर. हा सर, ठीक आहे, मग फर्स्ट वीक मध्ये ठेवू आपण. येस सर, आता येस सर. माझ्या समोर कॅलेंडर आहे, पण ते डेट नाही. मग आपण नंतर मी तुम्हाला डेट सांगतो, कोणत्या येस सर, डेटला. चालेल सर. येस फर्स्ट सर, येस. वीक फर्स्ट वीकच्या शनिवार आणि रविवार एवढं तुम्ही हो लक्षात सर, ठेवा. हो सर, येस सर. तेवढं करू आपण. साधारण डिसेंबरच्या फर्स्ट वीकला ना? हा, हो हो हो, डिसेंबरच्या फर्स्ट बरं. वीकला. येस. ओके, ओके. हा, डिसेंबरच्या ठीक. फर्स्ट वीकला घेऊ. आणि तोपर्यंत तुम्ही ते जरासं भाषण आणि सूचना कशी पाठ करायची आहे. अजून आपले एक 7-8 लेक्चर होणार ऑनलाईन. वेगवेगळे मुद्दे मी सगळे एक्सप्लेन करणार आहे. अजून एक 7-8 लेक्चर होणार. आणि ते लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला शेवटी सांगतो तुम्ही काय काय करायचं आहे. आणि तोपर्यंत तुम्ही तेवढा करा. आणि मग डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये शनिवार आणि रविवार जो येईल त्यावरती आपण डायरेक्ट भेटू. येस सर. ठीक. सर माझा प्रॉब्लेम आहे सर. हा. सर सर हा, सर कोण? माझा सर मला सर 2 तारखेचा प्रॉब्लेम होतोय. फर्स्ट वीकला 2 ह्याला किती शनिवार किती आहे? शनिवार रविवार दोन कुठला आहे? 2 तारीख आणि 3 तारीख येत आहे. डिसेंबर ना? हा, डिसेंबर. डिसेंबर की नोव्हेंबर बोलतात ते. नाही, आता ऑक्टोबर चालू आहे. ऑक्टोबर तर संपलेलेच आहे. हा, काय नोव्हेंबर मध्ये घेऊ शकत नाही. ओके. हा, डिसेंबर मध्ये बघा. डिसेंबरला मला 2 आणि 9 ला मी बिझी आहे. 2 आणि शनिवार रविवार. बरं, मला एक सांगा, तुम्हाला सोमवारी चालतो का? सोमवारी 3-4. 3-4 रोज चालू शकेल तर फक्त. शनिवार रविवार चांगला राहील सर. शनिवार रविवार चांगलं राहील सर. नाही ना, आमचं पण काम असतंय, तर शनिवार रविवारी घेऊ आपण. सर मी गुजरातला चालू आहे सर, मी आता 10 दिवस. नेक्स्ट वीक सर पुढचा त्याचा तो फक्त हा? प्रॅक्टिस करू आपण. हा. काय? त्याच्या पुढचा नेक्स्ट वीक घ्यावा लागेल, नाही तर मग सर 7-8 तारखेला जो काही नाही, तो. ते 9 तारखेला पण ते बीजे म्हणतात ना. नाही, ते पण पण करा, पण गुजरातमध्ये शनिवार रविवारच ठेवा तेव्हा सर. सर गुजरातमध्ये आहे मी. गुजरातला चाललोय, आमचं फॅमिली गेली गुजरातला. नाही, मला काय म्हणायचं आहे, त्याच्या पुढच्या शनिवार रविवार बीजे आहे तुम्ही. हो, 2 म्हणजे 4 पासून 16ला जमेल. 16-17 बघा. 16-17 जमेल. 16-17ला ह्याचा प्रॉब्लेम आहे ना. हो हा, सर, माझं ते रिक्वेस्ट असतं. तुम्हाला 16-17 चालेल का हो? बघा जरा. आता जे म्हटले ते. तर 16-17 माझं पण बिझी आहे शेड्यूल. नाही, तसं ते होणारच नाही हो. एखादा नाही होणार. हो. कोणाला तर ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे ना. म्हणजे फर्स्ट वीकचं एकदा चांगलं सर मी राहील सर. गुजरातमध्ये आहे तेव्हा. त्यावेळी गुजरातमध्ये त्यात आहे. गुजरात चाललं. बर, तसं नाही. 15 ते 30 म्हणजे लईच मोठंच काय हे झालं होते. हो सर, लांब होतं सर ते. हा, नाही, 15 ते 30 म्हणजे खूप मोठं तुम्ही स्पॅन सांगितला मला. 1-2 दिवस ठीक आहे, आपण कुठेतरी ऍडजस्टमेंट करू शकतो. सर मी नोव्हेंबर 11-12 दिवाळी ते. तर हे पण चालते ना, 1 आणि 2 चालते ना. डिसेंबरचा फर्स्ट म्हणजे पहिला आणि 1-2 चालते ना, किंवा 2-3. 1-2 घेऊया का मग? मध्ये नाही मॅम, मला एकदम सुट्टी नाही लागणार, सर. तुम्ही नाही का त्यावेळी?
आम्ही नाही आता 1 तारखेपासून 15-13 तारखेपर्यंत मी नाही आहे. 1 ते 13. बरं ठीक आहे, त्याच्यावरती आपण नंतर डिस्कशन करू. चालेल, ठीक. हा, नंतर अजून वेळ आपल्याला नंतर चालेल. डिस्कशन आपण. हा, तुमचे टाइम टेबल इकडे तिकडे बदलले वगैरे तर एका दिवस तुम्ही ऍडजस्टमेंट करा आणि आपण कारण रेकॉर्डिंग व्हायला लागलं ना हे सगळं आपलं बोलणं. हा बापरे, ते बंद करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके. चला. आपण ठीक आहे, आपण नंतर आपण भेटू. इथं आपण थांबू. उद्या आपण वेगळ्या विषयावरती बोलू. ओके. ओके. हा, ठीक. थँक्यू.